या पदावर काम बघतोय। मागे मुंबईला एक बैठक झाली राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि त्यामध्ये समता सैनिक दलाचं जास्तीत जास्त संख्या कशी वाढेल या अनुषंगाने एक चांगली चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जिल्ह्याचे म्हणजे भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष यांनी असा उपक्रम केलेला आहे की समता सैनिक दलाचं जे काही 1 लाख टार्गेट आपल्याला 26पर्यंत देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याला जवळपास 63 महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हे आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक रविवारी स्थानिक परेड घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याला नांदेड उत्तरमध्ये आणि नांदेड दक्षिणमध्ये या ठिकाणी समता सैनिक दलाचे परेड होत आहेत। आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी गोळेगाव तालुका लोहा या ठिकाणी नांदेड दक्षिणच्या वतीने समता सैनिक दलाचं 1 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी भेट दिली असता खूप छान वाटलं आणि समता सैनिक दलाचं जे काही प्रशिक्षित आहेत आणि जास्तीत जास्त वाढवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या वतीने काम चालू आहे आणि म्हणून ह्या सगळ्या सैनिकांना हार्दिक शुभेच्छा आणि भीमराव साहेबांनी आम्हाला जे काही टार्गेट दिलेलं आहे आणि निश्चितचपणे ते टार्गेट आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। मग त्यामध्ये दक्षिण असू द्या किंवा उत्तर ह्या दोन्ही जिल्ह्याने ज्याप्रमाणे नांदेड दक्षिण या ठिकाणी समता सैनिक दलाचं प्रशिक्षण चालू आहे त्याचप्रमाणे नांदेड उत्तर या ठिकाणी सुद्धा दर रविवारी नालंदा बुद्ध विहार असू दे किंवा माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं। जास्तीत जास्त समता सैनिक दलामध्ये सैनिकांना समाविष्ट करण्याचा आणि त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं। मग त्यामध्ये शहर शाखेची आमची कमिटी आहे, त्यामध्ये ईश्वरजी जोंधळे साहेब व त्यांची पूर्ण टीम हे प्रत्येक कॉलनीमध्ये संध्याकाळच्या टायमाला जाऊन समता सैनिक दलाचं महत्त्व काय आहे, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करू शकलो नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली जी समता सैनिक दल आहे त्यामध्ये मी काम करतो आणि बाबासाहेबाचा जे काय माझं जे काम आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने आज जवळपास खूप प्रतिसाद मिळत आहे। समाजातले जे काही इच्छुक आहेत समता सैनिक दलामध्ये काम करण्यासाठी आणि आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी ज्यांना ह्या गोष्टी अवगत होतात त्या निश्चितचपणे वाढ होत आहे त्यामध्ये आणि आम्ही सुद्धा पूर्ण प्रशिक्षण देऊन यांना प्रशिक्षित करत आहोत। यामध्ये जिल्ह्याची सगळी टीम असू द्या राज्याची असू द्या आम्हाला नेहमी वारंवार आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करत असतात आणि जे काय आम्हाला टार्गेट दिलेलं आहे येत्या काळामध्ये निश्चितचपणे नांदेड उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हाच या ठिकाणी गोळेगाव या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या परेडला महिला सैनिक आणि त्याचबरोबर पुरुष सैनिक आणि त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत यांना सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। सर, आज समता दलाच्या सैनिकाच्या वतीने परेड घेण्यात आले, त्या परेडमध्ये किती सैनिक उपस्थित होते? आज जवळपास 75 टोटल सैनिक उपस्थित झालेले आहेत आणि यामध्ये आदरणीय धुंडे साहेब ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण देत आहेत। अतिशय उत्कृष्ट असं सैनिकसुद्धा आम्हाला म्हणजे साथ देत आहेत। कॅमेरामॅन वाघमारे के साथ दिगंबर तेलंगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।